ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यासाठी मी तुमच्या सोबत असेल. आमदार अभिमन्यू पवार यांचे आश्वासन. ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे या रास्त मागणीसाठी मी आपल्यासोबत असेल. मुख्यमंत्र्याकडे याबाबत पाठपुरावा करीन असे आश्वासन औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर येथे दिले. लातूर येथील साने गुरुजी शैक्षणिक संकुलात कैलासवासी शामरावजी माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित शिक्षण महोत्सवात लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे 40वे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन कोटेवार हे होते. यावेळी डॉक्टर सोमनाथ रोडे, पंडितराव धुमाळ, वंदना काटकर देशमुख, राम मेकले, डॉक्टर रामेश्वर पवार, आयोजक कालिदास माने, सुनील भुसे, गुलाबराव पाटील, खंडेराव सरनाईक, प्रभाकर कापसे, महादेव किचडे, सुरेखाताई माने, विवेक माने, मनोज माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आमदार अभिमन्यू पवार यांची ग्रंथतुला करण्यात आली. आमदार पवार म्हणाले, वाचनाने संस्कृतीची जपणूक होते, त्यामुळं गाव तिथे ग्रंथालय असले पाहिजे. सध्या वाचन कमी होत आहे, ही गंभीर बाब आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक कालिदासराव माने यांनी केले. त्यांनी अभिमन्यू पवार यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली. आमदार अभिमन्यू पवार यांनी आश्वासक असे भाषण केले. ते नेमके काय म्हणाले ते प्रत्यक्ष पाहूयात. आणि माझी ग्रंथतुला पहिल्यांदा कुठेतरी तारात बसावं लागला मला. ग्रंथतुला करण्याइतका मोठा मी नक्कीच नाही, पण ग्रंथतुला केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. आणि हे ग्रंथ सगळ्या जिल्हा परिषद शाळेत जाणार आहेत याचा मला आनंद आहे. शेवटी विचार आहे. पुस्तक हे फक्त काय पुस्तक बाइंडिंग केलेलं पुस्तक नाही, त्या पुस्तकामध्ये विचार आहेत आणि ते विचार घराघरात पोचले पाहिजे यासाठी झडणारी सगळी मंडळी आपण आहात. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून ते शाळेत पोचतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि मी सुद्धा कोटेवार सर, मी तुम्हाला सांगेल की मी सुद्धा मागच्या वर्षी जिल्हा परिषदच्या 3 शाळा मी दत्तक घेतल्या. जवळपास 2-1 कोटी रुपये खर्च करून त्या शाळा आदर्श शाळा करतोय आपण. म्हणजे ज्या नवोदयच्या शाळेमध्ये जे शिक्षण आहे किंवा ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा या 3 शाळांमध्ये आपण देतोय. ते लांबजण्याची शाळा आहे, बोरफळची आहे आणि शिर्शीची शाळा, कासार शिर्शी. आणि माझा मानस आहे की या शाळांमधूनच आम्ही त्या शाळेत शिकलो जिल्हा परिषदच्या. त्यामुळे बेसिक विकास जर करायचा असेल कुठे, शेतीसोबत चाललंच आहे. क्षेत्ररथाच्या माध्यमातून एक वेगळी चळवळ झाली आहे. त्याचबरोबर मुख्य प्राथमिक शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. गरिबाची कष्टकऱ्याची लेकरं त्याच शाळेमध्ये शिकतात, म्हणून तिथंच आपण हात घातलेला आहे. जेणेकरून तिथंच जर चांगलं आपण हे केलं तर येणारी पिढी चांगली निर्माण होईल, असा एक प्रयत्न या निमित्तानं आमच्या माध्यमातून चाललेला आहे. म्हणून या ग्रंथतुलाचंही मी आभार या निमित्तानं मानेल. आणि खऱ्या अर्थानं कोटेवार सरांचं भाषण ऐकत असताना म्हणजे हृदय खरं तर पाणावतं. त्याचं आज ऐकत नाही, 3रं भाषण आहे सरांचं. आणि त्यांच्या मागण्यासाठी मी त्यांना खास बोलवून घेतलं. सर तुम्ही स्वतः या. हे बैठक तर दुसरी मागली सर मी स्वतः होऊन लावली, बरोबर कापसे सर? तुम्हाला माहित पण मीच तुम्हाला म्हणलं या तुम्ही बैठकीला, कारण मलाही त्या भावना वेदना कळाल्या. आणि हेही इतकंच खरं आहे की शेवटी ग्रंथालय म्हणजे काय निवळ 4 भिंतीची वास्तू नाही, किंवा हे एक विचाराची देवाणघेवाण त्या ठिकाणी होते. आणि अशी ग्रंथालय गाव तिथं ग्रंथालय असलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आणि ते आपण मान्यही केलेली आहे. शेवटी बारमध्ये बसल्यानंतर काय बोलतोय एकमेकाला, निगेटिव्ह बोलतो. त्यामुळे ग्रंथालयाची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी बसलेला माणूस विचाराची देवाणघेवाणच करतो. पुलने असं म्हणलं, शिरोडकरांनी असं म्हटलं, यदीने असं म्हणलं, असं काय ज्या काही चर्चा होतात ग्रंथालयामध्ये सकारात्मक चर्चा या निमित्तानं होतात. म्हणून ग्रंथालयाचं एक वेगळं महत्व माझ्या दृष्टीनं आहे आणि ते वाढलं पाहिजे असंही माझं मत या निमित्तानं आहे. आणि त्यासाठी मी पूर्ण या चळवळीसोबत आहे. मला कोटेवार सरांनी सांगितलं की तुम्ही पालकाचं घ्या. मी पालकाचं स्वीकारलेलं आहे, औषधच बोललोय मी स्वीकारलंय म्हणूनच तुम्हाला बोलवलं.
कारण शेवटी मला जबाबदारी जाणीव आहे. ज्या दिवशी मी घोषणा केली त्या दिवशीच मी ते अंगावर स्वीकारले की आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये. त्यामुळे मी दादांना सांगितलं की ती बैठक लावणं आवश्यक आहे. आपण निवडणुकीच्या पूर्वी बैठक घेतली, पण ती बैठक ह्या लोकांना वाटलं नाही पाहिजे की निवडणुकीची बैठक होती, म्हणून निवडणूक झाल्यावर पुन्हा बैठक घेतली. आणि अजूनही घ्यावं लागेल, दादाला घेऊन यावं लागेल तर घेऊन येईल, असंही तुम्हाला आश्वासन या निमित्तानं देतो. आणि तळमळ सरांची मला माहिती आहे. मला मागेही सरांचं भाषण मी ऐकलं होतं औषधामध्ये. ते खूप थोडं माझ्या बोलण्यामध्ये थोडा जे काय वास्तवात ते बोललो होतो, पण त्याला ते माझं पटलं नव्हतं, म्हणून ते जरा उद्वेगानं पण बोलले होते. पण मी काय मनावर, माझ्या वडिलाच्या वयाच्यात मी काय मनावर घेत नाही. पण सरांची तळमळ जी आहे ते त्यांच्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी, हे लक्षात ठेवा. 1000 किलोमीटर माणूस आज या ठिकाणी आलाय फक्त विचार मांडायला आणि पवार साहेब काय म्हणतात ऐकायला किंवा उधून ऐकून घ्यायला. हे खरं आहे की संस्थांमध्ये वेतन श्रेणी असते आणि आपल्या ग्रंथालयाला वेतन श्रेणी नाही. आणि मी सगळ्या ज्यावेळेस मागण्या मांडल्या मी सरांना, बाकी तुम्ही सगळे होतात, रामभाऊ होते सगळेच, ते सोलापूरचेही होते, एक एक मागणी मान्य झाली सगळी फटाफट 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 सगळ्या. आता ड वर्गचं ब वर्गला क ला आलं, क च ब ला गेलं, ब च अ ला गेलं, अ च ए प्लस झालं, 40% अनुदान मान्य वाढ. म्हणजे ती मागणी कुठली राहिली नाही, मुख्य मागणी तुमची राहिलेली आहे ती कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लावायची. आणि त्या मागणीसाठी मी तुमच्यासोबत असेल असं आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो. पण एक जबाबदार आमदार म्हणून आणि जाणकार म्हणून सुद्धा मी असं म्हणेल की आज परिस्थिती तशी राहिली नाही शासनाची सुद्धा. ह्या लाडक्या बहिणी आमच्या, त्यांना ओवाळणी देऊन आम्हाला आमचा किस्सा रिकामा झाला. त्यामुळे आता आम्ही वेगवेगळे सोर्सेस तयार करतोय. राज्याचं उत्पन्न, तुम्ही तुटीचं उत्पन्न होतं कालचा अर्थसंकल्प, राज्याचं उत्पन्न कसं वाढेल यावर आमचे आदरणीय दादा अर्थमंत्री प्रयत्न करतायत. हे 4-6 महिन्यामध्ये परिस्थिती सुधारेल अशी परिस्थिती आमची आहे. पण सर म्हणतात की आमच्यानं काय फरक पडणार, तुम्ही एवढं करताय ना, मग आमच्या एवढ्यानं काय फरक पडतोय असं म्हणतात. पण प्रत्येक पण असंच म्हणतो, आमच्या एवढ्यानं काय फरक पडतो, आमच्या एवढ्यानं काय फरक. पण नक्कीच तुमची मागणी अतिशय रास्त आहे आणि त्या मागणीच्या बरोबरीनं तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून मी असेल असं जाहीर अभिवचन तुम्हाला मी या निमित्तानं देतो. आणि हा लढा आजचा नाही, अनेक वर्षापासूनचा लढा आहे सरांचा. सरांना तर सोपं आहे, मुख्यमंत्री त्यांच्या विदर्भातलेच आहेत. आणि मानेसाहेब म्हणले की मुख्यमंत्री खरा कोण, अरे तसं नसतं, मुख्यमंत्री मुख्यमंत्रीच असतो. आणि मी जोपर्यंत माझा विषय आहे, माझ्यासारखे किमान 100 जण असे आहेत जे साहेबाचे लाडके आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की मीच लाडका साहेबाचा, असे 100 जण आहेत माझ्यासारखे. हा, असे 100 आहेत साहेबाकडे. पण एक आहे की मी साहेबाकडे आपल्यासाठी हट्ट धरेल.